प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची आज मंत्रालयामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसोबत बैठक पार पडली। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी कृषी मंत्र्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनानंतर बैठक पार पडली। कर्जमाफी कधी करणार याबाबत कोणीही बोलायला तयार नसल्याचं बैठकीनंतर बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। 28 तारखेला बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुद्धा बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। माणिकरावच्या ज्या 3 मुद्द्यावर बैठकी झाल्या, एक तर कर्जमाफीचा विषय होता। कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, कर्जमाफी देऊ, परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही, कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल। त्याच्यामुळे कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही। आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत। पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोकोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29। बच्चू कडू आणि माणिकराव कोकाटेंमध्ये बैठक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे। बच्चू भाऊ यांच्या मशाल आंदोलनाचा परिणिती, कर्जमाफी आणि इतर शेतकरी मागण्यांसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, बच्चू कडू आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे, त्याचबरोबर मध्यंतरी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेने मोर्चे काढले होते। मशाल मोर्चा प्रत्येक महायुतीच्या आमदारांच्या घराबाहेर काढण्यात आला होता आणि त्यानंतर ही बैठक, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, आपण पाहिलं असेल तर शेतकरींच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नावरती बच्चू कडू हे सतत आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते। त्यांनी जे प्रत्येक आमदारांच्या घरावर पण जी ती आंदोलनं केली होती। त्यानंतर जे ते आज माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांसोबतचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती जे ते बच्चू कडू यांच्यासोबत बैठक सुरू आहे। बैठक सध्या बैठकीत काय काय शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती जे सगळे प्रश्न आहेत ते कोकाटे ते कृषी मंत्री यांच्यासमोर मांडणार आहेत। त्यामुळे या बैठकीत नेमकं बच्चू कडूंच्या काय मागण्या पूर्ण होतात, बच्चू कडू काय मागण्या करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी जी जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। रासायनिक खताले सबसिडी देता तर शेण खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे। मागणी नाही आमची काही, रासायनिकला देता तर शेण खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की त्याचं उत्तर आम्ही देऊ। आणि दुसरं कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, कर्जमाफी देऊ, परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही, कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल। त्याच्यामुळे कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही। आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत। पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोकोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29ला करू। सह्याद्रीवरती ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की 28-29 तारखेला होईल, तर बाकीच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का की त्या पण मागण्या राहिलेल्या आहेत? नाही, ते आता फक्त आता संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता, हा देवेंद्रजीचा मुद्दा आहे। आणि त्यांनी 10 डाव सांगितलं, आता आम्ही ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत। 7-12 कोरा कोरा कोरा, आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे। जेपर्यंत ते कोरा करत नाही तेपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही। काही झालं तरी 72 कुछ भी होगा तो चलेगा, पण आम्ही तो देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय आठवण करून द्या तुम्ही। बिल्कुल बिल्कुल, उनका वादा से वो दूर जा रहे हैं, उनको याद करके देंगे। तर दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की जो मॅनिफेस्टो आहे तो 5 वर्षाचा खरं तर मॅनिफेस्टो असतो, त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी करणार आहोत। नाही, याचे पण 2100 रुपये तो देखील केलं जाईल असं देखील सांगितलं। नाही, असं लबाड बोलून चालत नाही। त्यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये, असं सांगितलं का आल्या आल्या 7-12 कोरा होईल। आल्या आल्या म्हणजे काय, 5 वर्षांना आल्या आल्या होते का? म्हणून त्यांनी शब्द फिरवू नये। लागन तर मुहूर्त काढा, चांगल्या ब्राह्मणाले भटाले बोलावा, पण तारीख आम्हाला द्या। बच्चू भाऊ, तुमची सह्याद्रीवरती या अनुषंगाने बैठक झाली होती, दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली होती। त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होता की माझं समाधान झालेलं नाहीये, हत्यार असे 2 मुद्द्यावर, बाकीचे मुद्दे दिव्यांगाचे खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेले आहे।
त्याचे कदाचित GR या 5-6 दिवसात निघेल. परंतु आमचा दिव्यांगाच्या मानधन वाढीच्या बाबतीत असू दे, कर्जमाफीच्या बाबतीत असू दे, ह्या 2 मुद्दे आमचे महत्वाचे होते. त्याच्यावर समाधान झालं नाही. 19 मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत, पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधन वाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे. तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. 2 बैठकीत तुम्ही असमाधानी आहात. आता परत काहीतरी कर्जमाफीवरून तुम्ही आक्रमक व्हाल का? लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे. 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये 45-40 हजार कोटी जातं आणि कर्जमाफीला 35 ते 40 हजार कोटी लागतं. त्यानं फार मोठा विषय नाही आहे. उलट आम्ही पाहतोय का शक्तीपीठ असेल, इकडे कोणता समुद्री मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार, या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो. माझा आरोप काय का योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं. म्हणजे म्हणायचं काय आहे सर? तेच मी म्हणतोय. आता अधिक काय स्पष्ट म्हणू? कमिशन म्हणजे अर्थ काय? अशा योजना आहे ज्या लाखो करोडाच्या योजना केल्या, ज्याच्या सरकारच्या म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं भलं जास्त होते. अशा योजना बजेटमध्ये आलेल्या आहे. पक्ष मजबूतीच्या योजना आहे. त्याच्यामुळं सरकारचा लोकांचं काय भलं होईल हे नंतरची गोष्ट आहे. कारण कर्जमाफीमुळे काय होतंय का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातं, नो कमिशन, काही संबंधच येत नाही. त्याच्यानं अशा योजना ते बाजूने म्हणजे याकरिताच टोलवाटोलवी होते शासनाकडे. बिलकुल. माझं म्हणणं तेच आहे का जिसमें है दम उसमें है कमिशन. बच्चू महाविकास आघाडीचे नेते देखील हेच म्हणतात की कमिशन खोरी करणारं आणि दलाली, म्हणजे ठाकरेंच्या पक्षाने देखील हाच उल्लेख वारंवार करतात. आता तुम्ही त्यांची भाषा बोलू लागलात. नाही, मी माझीच भाषा त्यांना बोलली. मी सगळ्यात अगोदर बोललो होतो. त्यांना तुम्ही विचारा का हे बच्चू कडूचं रिपीट तुम्ही कसं करता? बच्चू भाऊ, आता 2 बैठका झाल्या. तुम्ही 2 बैठका झाल्या की टायरची हवा कोणाची काढणार, कुणाची काढणार ते कोणाची सांगा. काढणार आहे? ते आता आमची बैठक आहे 28ला. कोणाचा टायर पंक्चर करायचा, कोणा शेतकऱ्याबद्दल कोणत्या मंत्र्यानं जास्त घृणा केलेली आहे, जो आमच्या बाजूनं कोणता मंत्री बोलला नाही, ज्यानं निवेदन घेतलं नाही, ज्यांना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या तुच्छ समजलं, त्याच्या म्हणजे गाडीचा टायर पहिले पंक्चर होणार. आता माणिकरावच्या ज्या 3 मुद्द्यावर बैठकी झाल्या, एकतर कर्जमाफीचा विषय होता. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये त्याची एक समिती त्यांनी गठीत केली आणि 6 महिन्यात रिपोर्ट देऊन केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला जाईल, जेणेकरून उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. त्याची एक प्राथमिकता आलेली आहे. दुसरं आम्ही सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारला आणि सरकारला मी एक प्रश्न केलेला आहे का जर रासायनिक खताले सबसिडी देता तर शेणखताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे. मागणी नाही आहे आमची काही. रासायनिकला देता तर शेणखताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की त्याचं उत्तर आम्ही देऊ. आणि दुसरं कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, कर्जमाफी देऊ, परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही. कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. त्याच्यामुळं कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही. आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत. पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29ला करू. सह्याद्रीवरती तुमची बैठक तुम्ही सांगताय की 28-29 तारखेला होईल, पण बाकीच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का, की त्या पण मागण्या राहिलेल्या आहेत? नाही, ते आता फक्त आता संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता, हा देवेंद्रजीचा मुद्दा आहे. आणि त्यांनी 10 डाव सांगितलं. आता आम्ही ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत. 7-12 कोरा कोरा कोरा. आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे. जेथपर्यंत ते कोरा करत नाही तेपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. काही झालं तरी 72 कुछ भी होगा तो चलेगा, पण आम्ही तो देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय त्यांना क्या हुआ तेरा वादा ही आठवण करून द्याल तुम्ही? बिल्कुल बिल्कुल. उनका वादा से वो दूर जा रहे हैं, उनको याद करके देंगे. दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की जो मॅनिफेस्टो आहे तो 5 वर्षाचा खरं तर मॅनिफेस्टो असतो. त्या
त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी करणार आहोत. नाही याचे पण 2100 रुपये तो देखील केलं जाईल असं देखील सांगितलं. आणि असं लबाड बोलून चालत नाही. त्यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये, असं सांगितलं का आल्या आल्या 7-12 कोरा होईल. आल्या आल्या म्हणजे काय, 5 वर्षानं आल्या आल्या होते का? म्हणून त्यांनी शब्द फिरवू नये. लागन तर मुहूर्त काढा, चांगल्या ब्राह्मणाले भटाले बोलावा, पण तारीख आम्हाला द्या. बच्चू भाऊ, तुमची सह्याद्रीवरती या अनुषंगानेच बैठक झाली होती, दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली होती. त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होता की माझं समाधान झालेलं नाहीये, हत्यार असेल 2 मुद्द्यावर. बाकीचे मुद्दे दिव्यांगाचे खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेले आहे. त्याचे कदाचित GR या 5-6 दिवसात निघेल. परंतु आमचा दिव्यांगाच्या मानधन वाढीच्या बाबतीत असू दे, कर्जमाफीच्या बाबतीत असू दे, ह्या 2 मुद्दे आमचे महत्त्वाचे होते. त्याच्यावर समाधान झालं नाही. 19 मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत, पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधन वाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे. तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. 2 बैठकीत तुम्ही असमाधानी आहात, आता परत काहीतरी कर्जमाफीवरून तुम्ही आक्रमक व्हाल का? लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे. 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये 45-40 हजार कोटी जातं आणि कर्जमाफीले 35 ते 40 हजार कोटी लागतं. त्यानं फार मोठा विषय नाही आहे. उलट आम्ही पाहतोय का शक्तीपीठ असेल, इकडे कोणता समुद्री मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार, या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो. माझा आरोप काय का योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं. म्हणजे म्हणायचं काय आहे सर? तेच मी म्हणतोय. आता अधिक काय स्पष्ट म्हणू? कमिशन म्हणजे अर्थ काय? अशा योजना आहे ज्या लाखो करोडाच्या योजना केल्या, ज्याच्या सरकारच्या म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं भलं जास्त होते. अशा योजना बजेटमध्ये आलेल्या आहे. पक्ष मजबूतीच्या योजना आहे. त्याच्यामुळं सरकारचं लोकांचं काय भलं होईल हे नंतरची गोष्ट आहे. कारण कर्जमाफीमुळे काय होतंय का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातं, नो कमिशन, काही संबंधच येत नाही. त्याच्यानं अशा योजना ते बाजूने ठेवतात. याकरिताच टोलवाटोलवी होते शासनाकडे. बिलकुल. माझं म्हणणं तेच आहे का जिसमें है दम उसमें है कमिशन. महाविकास आघाडीचे नेते देखील हेच म्हणतात की कमिशन खोरी करणारं आणि दालाली म्हणजे ठाकरेंच्या पक्षाने देखील हाच उल्लेख वारंवार करतात. आता तुम्ही त्यांची भाषा बोलू लागला. नाही, मी माझीच भाषा त्यांना बोलली. मी सगळ्यात अगोदर बोललो होतो. त्यांना तुम्ही विचारा का हे बच्चू कडूचं रिपीट तुम्ही कसं करता? बच्चू भाऊ, आता 2 बैठका झाल्या, 2 बैठका झाल्या. टायरची हवा कोणाची काढणार, कोणाची काढणार ते सांगा. ते आता आमची बैठक आहे 28ला. कोणाचा टायर पंक्चर करायचा, कोणा शेतकऱ्याबद्दल कोणत्या मंत्र्यानं जास्त घृणा केलेली आहे, जो आमच्या बाजूनं कोणता मंत्री बोलला नाही, ज्यानं निवेदन घेतलं नाही, ज्यांना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या तुच्छ समजलं, त्याच्या टायरचं त्याच्या म्हणजे गाडीचा टायर पहिले पंक्चर होणार. आतापर्यंत असं कुठला मंत्री आहे की त्यांनी तुमचं निवेदन खरं घेतलं? तेच आता आम्ही सगळे जिल्हा प्रमुख बोलावतो आहे, त्यांच्याकडून माहिती घेतो आणि त्याचा पहिला क्रमांक आम्ही लावतो. विधानसभेला तुम्ही एक नवीन आघाडी आणली होती. आता तिघ मित्र, तुमचे मित्र आता आहे ना, येईन ना, ते येईन धीरे धीरे आएंगे. संभाजीराजेंनी बावनकुळेंची भेट घेतली आहे. ते कूड तपासायला गेले असेल कदाचित. बच्चू भाऊ 2 बैठका झाल्या तुमच्या. बच्चू भाऊ, सह्याद्रीवरती आणि मंत्रालयात 2 बैठका झाल्यात, कृषी मंत्र्यांसोबत बैठका झाल्यात. जर यामध्ये टोलवाटोलवी शासन करताय तर आगामी काळात काही मोठं होईल असं वाटतंय का? तर मी तेच सांगितलं का येणारे मे महिन्यापर्यंत, मे जून, आम्ही सरकारच्या समोर मोठं आव्हान आंदोलनाच्या माध्यमातून उभं करू. सन्माननीय सभापती महोदय, विधान परिषदेच्या नियम 260 अन्वये प्रामुख्याने कृषी विभागासाठी असलेल्या प्रस्तावाच्या उत्तरासाठी मी उभा आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे बोलले श्री अभिजित वंजारी, सन्माननीय श्री शशिकांतजी शिंदे, सर्वशी सदस्य सन्माननीय श्री प्रवीण दरेकर, श्री विक्रम काळे, सन्माननीय सदाभाऊ खोत, सन्माननीय राजेश राठोड, सन्माननीय कृपाल तुमाने,
सन्माननीय सत्यजित तांबे, सन्माननीय शिवाजीरावजी गर्जे, सन्माननीय सभासद बोलले या विषयावर 260 वर त्यांनी प्रस्ताव दिलाय का? नाही गेलेला आहे ना? सन्माननीय मिटकरी, सन्माननीय भुजबळजी या अनेक सन्माननीय इत्यादी सदस्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत किंवा त्यांची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे। सदरच्या चर्चेमध्ये साधारणपणे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव न मिळणे, पंतप्रधान पीक विमा योजनेत दाखल झालेले बोगस अर्ज, परळीतील तांड्यावरील पिकांचे क्षेत्र 400 हेक्टर असताना प्रत्यक्ष 4000 हेक्टर क्षेत्राचा विमा काढलेला असणे, जत येथील शेतकऱ्यांच्या नावावर सोलापुरातून 5 वेळा विमा उतरवलेला असणे, हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा न मिळणे, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सौर ऊर्जा या योजनांमध्ये शेतकऱ्यांना लाभ न मिळणे, नाशिकमध्ये शेततळे योजनेसाठी 36,000 अर्ज असताना 28,000 शेतकऱ्यांना शेततळे न मिळणे इत्यादी मुद्दे या ठिकाणी चर्चेदरम्यान उपस्थित झालेले आहेत। अध्यक्ष सभापती महोदय, राज्य शासनाची घोषणा आहे की मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये सर्वसाधारणपणे 75,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी शासनाने देऊ केलेलं आहे आणि वन विभागाच्या योजनेमध्ये मात्र 3 लाख रुपये अनुदान या ठिकाणी असते। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही रोष आहे की तेवढ्या किमतीमध्ये या ठिकाणी वंतळ होत नाही। त्याचप्रमाणे नव्याने आता या ठिकाणी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। तेलंगणामध्ये 100% अनुदान या ठिकाणी देण्याचा जो मुद्दा आहे तोही या ठिकाणी मांडलेला आहे सन्माननीय सदस्यांनी। मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यास किमान रक्कम आपण 14,433 रुपये देतो व कमाल 75,000 इतके अनुदान देण्यात येते। या योजनेअंतर्गत सन 2022-23 ते 24-25 अखेर 1,12,879.50 लाख निधी प्राप्त असून 18,182 पूर्ण झालेल्या शेततळ्यांकरता लाभार्थ्यास रुपये 12,525.19 लाख अनुदान अदा करण्यात आलेले आहे। नाशिक जिल्ह्यात 28,193 अर्जापैकी 4629 अर्ज शेतकरी स्तरावर रद्द झालेले आहेत। शेततळे अनुदानाची कमाल मर्यादा 1.5 लाखापर्यंत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। शासनाचा सर्वे या ठिकाणी झालेला आहे। शासनाने वेगवेगळ्या विभागाकडून जलसंधारण व रोजगार हमी विभागाकडून त्यांचे अभिप्राय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि सदरचा प्रस्ताव या ठिकाणी शासन पातळीवर प्रलंबित आहे। त्यामुळे हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या शेततळ्याच्या अनुदानामध्ये निश्चितपणे अध्यक्ष महोदय वाढ करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊ। त्याचप्रमाणे पिकांना हमीभाव देण्यासंदर्भामध्ये जे सदस्य श्री शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। सभापती महोदय, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभावाच्या अनुषंगाने खालील निकषाच्या आधारे आता काय त्यांनी मांडलेला विषय तो राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येते। निविष्ठा, मंजुरी, सिंचन खर्च, मार्केट फी, वाहतूक, खेळत्या भांडवलावरील व्याज 6%, व्यवस्थापन खर्च आणि नफा 15%। केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमती सर्व राज्यांना या ठिकाणी लागू होतात। राज्य शासन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी नेहमीच या ठिकाणी आग्रही असते। एकूण 18 पिकांकरता हमी भाव जाहीर करण्यात येतो। त्यामध्ये खरीपातील 13 पिके उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, भात, मका, कापूस इत्यादी। त्याचप्रमाणे रब्बीतील 4 पिकांचा गहू, हरभरा, करडई, रब्बी, ज्वारी व ऊस या पिकांचा समावेश त्यामध्ये आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पणन विभागामार्फत NCCF व नाफेड यांच्याकडून हमी भावाने या ठिकाणी खरेदी करण्यात येते। चालू वर्षी सोयाबीनची खरेदी 562 खरेदी केंद्रावर 11,21,000 मेट्रिक टन खरेदी करण्यात आलेली आहे आणि अद्याप काही ठिकाणी गोडाऊन उपस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी खरेदी काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी या ठिकाणी बंद झालेली आहे। पण तोही प्रयत्न शासन या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या काळात करेल।
पीक विम्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच या ठिकाणी अडचणी या ठिकाणी आमच्या सन्मानित सभासदांनी मांडलेल्या आहेत की 400 हेक्टर क्षेत्र असताना 4000 हेक्टरचा विमा या ठिकाणी उतरवलेला आहे. सांगली येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर 5 लाख विमा उतरवला गेला. हिंगोलीमध्ये देखील मागील वर्षी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. माननीय अंबादास दानवे, माननीय प्रवीण दरेकर यांनी या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. राज्य शासनाने सन 2023 खरीप पासून शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे. अध्यक्ष सभापती महोदय, या योजनेचा लाभ खरीप हंगामामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांनी व रब्बी हंगामामध्ये 17 लाख शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. अध्यक्ष सभापती महोदय, सन 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यापोटी राज्य शासनाने 6,048 कोटी हप्ता भरला आहे व केंद्र हप्ता 4,090 कोटी आहे. सन 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यापोटी राज्य शासनाने 5,841 कोटी हप्ता भरला आहे व केंद्र हप्ता हा 3,924 कोटी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात 23-24 मध्ये एकूण 8,140.71 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. खरीप हंगाम 2024 मध्ये 1.68 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला असून विविध कारणास्तव एकूण 4.30 लाख अयोग्य अर्ज या ठिकाणी सरकारतर्फे नाकारण्यात आलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 11 गाव तांड्यांमधील भौगोलिक क्षेत्र नसताना परळी तालुक्यातील काही सीएससी धारकांनी बोगस पीक विमा उतरवण्याचे निदर्शनास आल्याने 96 सीएससी धारकांचे परवाने या ठिकाणी निलंबित करण्यात आले. सभापती महोदय, सांगली जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने पीक विमा काढण्यासाठी अर्ज केलेले आढळून आल्याने 6,703 अयोग्य विमा अर्ज या ठिकाणी शासनाने रद्द करण्यात आलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात 2023 मध्ये 5,13,303 विमा अर्ज प्राप्त होते. त्यापैकी 1,54,489 शेतकरी अर्जांना एकूण 99.96 कोटी अंतरिम नुकसान भरपाई या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहे. सभापती महोदय, उर्वरित नुकसान भरपाई आधार संलग्न बँक खाते रुपये 1,000 पेक्षा कमी नुकसान भरपाई या कारणाने प्रलंबित आहेत. या योजनेत काही गैरप्रकार देखील या ठिकाणी आढळून आलेले आहेत. कृषी विभाग व विमा कंपन्यांनी केलेल्या पडताळणीमध्ये राज्यात खरीप 2023 मध्ये 2,85,468 व खरीप 2024 मध्ये 4,30,443 अयोग्य या ठिकाणी पीक विमा अर्ज आढळून आले असून ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत. अयोग्य विमा अर्ज नोंदणी करणाऱ्या 130 सामायिक सुविधा केंद्र सीएससी चालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे आणि 24 सीएससी संचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. बोगस विमा नोंदणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीद्वारे संबंधित अर्जदारावर कारवाई करण्याबाबत कृषी विभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निर्देशित करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना डीबीटी तत्वावर रुपये 2,000च्या समान 3 हप्त्यामध्ये वार्षिक रुपये 6,000 रुपये भर या ठिकाणी घालण्यात येत आहे. यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण रुपये 5,512 कोटी तर 2024-25 मध्ये 4,296.21 कोटी निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुसार या योजनेत 28/2/2025 अखेर एकूण 8,961.31 कोटी रक्कम 90 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. या रकमेच्या एकूण 5 हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत. सभापती महोदय, ठिबक सिंचनच्या संदर्भामध्ये प्रति थेंब थेंब पीक सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना व केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेअंतर्गत तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत खालील प्रमाणे अनुदान या देय आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55% अनुदान या ठिकाणी केंद्राचं आहे. पूरक अनुदान 25% आहे. एकूण अनुदान 80% आहे. इतर शेतकरी 45% आहे. पूरक अनुदान 30% आहे. एकूण 75% आहे. अनुसूचित जाती 55% आहे. 35% आहे आणि आपण त्यांना 90% पर्यंत या ठिकाणी अनुदान उपलब्ध करून देतो. अनुसूचित जमातीमध्ये 55%, 35% आणि त्याप्रमाणे 90% पर्यंतचं या ठिकाणी अनुदान राज्य सरकार त्यांना या ठिकाणी उपलब्ध करतो. 10% फक्त त्यांना त्यांचा शेअर्स या ठिकाणी द्यायचा आहे. दिनांक 25/4/2023 शासन निर्णयाद्वारे मागेल त्याला ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना घोषित केल्यामुळे
संपूर्ण वर्षभर लाभार्थी निवड करण्यात आली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दायित्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील 49,974 अर्जाची लॉटरी काढण्यात आलेली आहे. ठिबक सिंचन करिता सन 2024-25 या आर्थिक वर्षात रुपये 590 कोटी रुपये आतापर्यंत या ठिकाणी वितरित झालेले आहेत. प्रलंबित दायित्व अदा करण्याकरता प्राधान्याने कारवाई करण्यात येत आहे. यापुढे विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारे लाभासाठीची सध्याची लॉटरी पद्धत या ठिकाणी बंद करण्यात येत आहे आणि त्याऐवजी प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबविण्यात येणार असल्यामुळे या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती, अनुसूचित जाती, महिला, अल्पभूधारक, सर्वसाधारण प्रवर्ग याप्रमाणे प्राधान्य निश्चित करून उपलब्ध तरतुदीच्या प्रमाणात लाभार्थी निवड करण्याचे प्रस्तावित आहे. सभापती महोदय, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प या स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये सुरू आहे. 34 जिल्ह्यामध्ये सुरू आहे. स्मार्ट प्रकल्प कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतो. या अंतर्गत गोदाम, ग्रेडिंग, त्याचप्रमाणे आणि क्लिनिंग सेंटर, पशुखाद्य युनिट, पॅक हाऊस, दाल मिल, फ्लोअर मिल, राईस मिल, ऑइल मिल, मिलेट प्रोसेसिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, फळे, भाजीपाला प्रोसेसिंग युनिट, हळद प्रक्रिया इत्यादी प्रकल्पाकरता अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येते. प्रकल्प किमतीच्या 60% किंवा धान्य पिकांकरता अनुदानाची कमाल मर्यादा रुपये 2 कोटी व फलोत्पादनसाठी कमाल मर्यादा रुपये 3 कोटी या ठिकाणी ठेवलेली आहे. कोकण विभागात स्मार्ट प्रकल्पांतर्गत 63 प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी आपण दिलेली आहे आणि एकूण 52 प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिलेली आहे. अशा प्रकारे कोकण विभागासाठी एकूण 48 कोटी प्रकल्पांच्या रुपयाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तुमचं एकदा वाचून झालं सगळं की मी सांगतो. तुम्हीच आरोप केलात कोकणात काही नाही म्हणून. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी तसेच कृषी न उद्योगांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक बँक अर्थसहाय्य सहित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी 23/3/2020 पासून सुरू झाली असून प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी 7 वर्ष आहे. प्रकल्पाची एकूण किंमत 2100 कोटी रुपये आहे. यामध्ये जागतिक बँक कर्ज 70%, राज्य शासन हिस्सा 27% व CSR निधी 3% या प्रमाणात या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. प्रकल्पाअंतर्गत आज अखेर 1007 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे व याची एकूण किंमत रुपये 1823.26 कोटी असून स्मार्ट अनुदानाची रक्कम 1092.97 कोटी आहे. मंजूर उपक्रमाद्वारे जवळपास 7.5 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ होणार आहे. सभापती महोदय, आमच्या सदस्य प्रवीण दरेकर यांनी वाकवलीला मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी पदव्युत्तर कृषी संस्था स्थापन करण्याची मागणी केलेली आहे. त्यांचा प्रस्ताव या ठिकाणी खात्याकडे प्रलंबित आहे. प्रस्ताव ताबडतोब मागून त्याला मान्यता देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. सभापती महोदय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा या संदर्भामध्ये 6000 कोटी किमतीचा पोखरा टप्पा 2 राबविण्यास तत्वतः कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. प्रकल्पाच्या 2 टप्प्यामध्ये 7201 गावांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने टप्पा 2 राबविण्यात येत आहे. ही योजना जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हवामानावर आधारित निकषांच्या आधारे गाव निवड करण्यात आलेली आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याने सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्याबाबत आग्रहाने या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुनिश्चित करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कारण शेवटी बऱ्याचशा आमच्या सन्माननीय सदस्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पोखराच्या धर्तीवर गावांमध्ये त्यांचा समावेश करावा अशी त्यांची सातत्याने मागणी असते आणि दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा जागतिक बँकेच्या निकषानुसारच या ठिकाणी गावं निवडली जातात. सरकारला त्यामध्ये फार या ठिकाणी हस्तक्षेप करण्याची संधी नाही. त्यामुळे अशा प्रकारचं त्या पोखरा धर्तीवर कोणी दुसरी एखादी योजना या ठिकाणी घेऊन आणि सन्माननीय सदस्याच्या सूचनानुसार त्या गावांचा समावेश त्यामध्ये करता येईल की काय, तोही विचार या निमित्ताने आपण करतो. सन्माननीय सभापती महोदय, आज तसं विचार केला तर कालच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी AI टेक्निकसाठी 500 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे. या सरकार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी जाणीवपूर्वक या शेतकऱ्यांना तांत्रिक शेती करण्यासाठी
आणि नवीन टेक्निक आत्मसात करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा निधी या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. याबद्दलही मी शासनाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो की कृषी खात्याला त्यांनी अशा प्रकारे निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. सभापती महोदय, तूरच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे पिकाचे महाराष्ट्र क्षेत्र जवळपास 12.23 लाख हेक्टर असून उत्पादन 10.31 क्विंटल प्रति हेक्टर आहे. राज्यात अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य कार्यक्रम सन 2007-08 पासून सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य तूर, मूग, उडीद व हरभरा 2024-25 अंतर्गत 154.60 कोटी कार्यक्रम या ठिकाणी मंजूर आहे. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेसाठी सन 2022-23 व सन 24-25 या 3 वर्षाकरता रक्कम रुपये 1000 कोटी, रुपये 450 कोटी अधिक कापूस अधिक 550 कोटी सोयाबीन व इतर तेलबिया कार्यक्रमास दिनांक 12/5/2022च्या शासन निर्णयामध्ये प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये प्रात्यक्षिक पिके, शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण इत्यादी घटक राबविण्यात आले असून त्याकरता रुपये 143.42 कोटी निधी हा खर्च करण्यात आलेला आहे. सन 2023-24 मध्ये कापूस पिकांसाठी 400 कंपन्या व सोयाबीन व इतर तेलबिया पिकांसाठी 270 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा लक्ष्यांक या ठिकाणी मंजूर होता. त्यानुसार कापूस पिकांमध्ये 81 कंपन्या तर सोयाबीन पिकांमध्ये 34 अशा एकूण 115 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कापूस सोयाबीन पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 साठी नॅनो एरिया, नॅनो डीपी, मेटाल्डिहाइड, बॅटरी संचलित फवारणी पंप व कापूस साठवणी बॅग इत्यादी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात या ठिकाणी आले होते. सभापती महोदय, यापेक्षा या अनुषंगाने, या प्रस्तावाच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत. आमच्या शिवाजीराव गर्जे साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय की जुने या ठिकाणी पिकं वाहन जे आहेत ते संरक्षित करावे, ते राखून ठेवावे आणि त्यामध्ये या ठिकाणी त्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त आपण त्याकडे कसं लक्ष देता येईल, शेतकऱ्यांचा कसा कल वाढेल या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न चालू आहे. शासन सुद्धा केंद्र सरकारच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी मिलेट इयर या ठिकाणी घोषित केलं होतं अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आणि हे मिलेट इयर घोषित केल्यामुळे आज केंद्र सरकार त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आग्रही आहे आणि ही मिलेटची जी उत्पादनं आहेत ती केंद्र सरकार एका संस्थेमार्फत या ठिकाणी खरेदी करणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या वाहनांचं आपण या ठिकाणी निश्चितपणे संवर्धन करण्याचा विचार राज्य शासनाचाही आहे आणि केंद्र सरकारही त्या संदर्भात अतिशय गांभीर्य या ठिकाणी केंद्र सरकारचे आहे. या ठिकाणी इरिगेशन संदर्भामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की इरिगेशनमध्ये जे पहिल्या लोकांना पाणी मिळतं आणि शेवटच्याला मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे. पण तसे नाही, इरिगेशन खात्याचे मंत्री सन्माननीय विखे साहेब इथं बसलेले आहेत. त्याची इरिगेशन खात्याची नियमच असा आहे की खालून रोटेशन वरती येतं, वरतून खाली रोटेशन जात नाही. हे टेल टू हेड या ठिकाणी रोटेशन असतं. त्यामुळे खालच्याला पाणी मिळत नाही, वरच्याला पाणी मिळतं, हा काय आरोप योग्य वाटत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे वेगवेगळ्या धर्तीवर त्यांचे काही वेगवेगळे ऑब्जेक्शन असतील तर प्रत्यक्षात चर्चा करून तो प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे मिटवता येईल. दुसऱ्या बाबतीमध्ये सत्यजित तांबे साहेबांनी जो काही प्रश्न उपस्थित केला आहे, एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये नाशिक जिल्ह्यामधून जो माल एक्सपोर्ट होतो तो बहुतांश या ठिकाणी युरोप कंट्रीमध्ये कमी होतो आणि इतर कंट्रीमध्ये, गल्फ कंट्रीमध्ये जास्त होतो, आफ्रिकेमध्ये जास्त होतो किंवा इतर दुसऱ्या देशामध्ये जास्त होतो. त्या संदर्भामध्ये क्वालिटी या ठिकाणी ठेवण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेतीकडे लक्ष देऊन या ठिकाणी उत्पादन चांगल्या प्रकारचं तयार करण्याचं या ठिकाणी